नमस्कार, श्री स्वामी समर्थ. आज आहे रथसप्तमी. तुम्हा सर्वांना रथसप्तमीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. इकडे माझी नित्य देवपूजा झालेली आहे आणि रथसप्तमी म्हटल्यानंतर जेवढं संक्रांतीला महत्त्व आहे तेवढं रथसप्तमीला सुद्धा महत्त्व आहे. आपल्याकडं ज्यांना बघा आडवं आलेलं असतं त्यांना रथसप्तमीला ओवाळण्याची ही असते. म्हणजे ज्यांना संक्रांत करता आली नाही त्यांनी रथसप्तमीला केली जाते. तर सकाळी लवकर उठून आपल्याला सूर्य उगवण्याच्या अगोदर आंघोळ करून सूर्याची पूजा केली जाते. सूर्याला अर्घ्य अर्पण करायचं असतं, म्हणजे जल अर्पण करायचं असतं. त्यानंतर नित्य देवपूजा करायची आपली. नित्य देवपूजा झाल्यानंतर एका पाटावरती किंवा चौरंगावरती रथ काढायचा. रथामध्ये सूर्यनारायणाची प्रतिमा काढायची, त्या प्रतिमेची पूजा करायची. त्यानंतर जे आपण संक्रांतीला सुगड पूजन केलेलं असतं त्यातल्या सुगडामध्ये आपल्याला दूध आणि साखर जे आहे ते मिक्स करून दूध गॅसवरती ठेवायचं असतं किंवा चुलीवरती बाहेर गौरीवरती सुद्धा ठेवलं जातं आणि ते दूध उतू घालवायचं आणि त्या दुधाचा नैवेद्य रथसप्तमीला म्हणजे रथाला दाखवायचा असतो. अशी आमच्याकडची पद्धत आहे सोलापूर जिल्ह्यामधली. तुमच्याकडची पद्धत कशी आहे हे सुद्धा कमेंटमध्ये सांगा. आणि रथसप्तमीचा आजचा व्हिडिओ पूर्ण डिटेलमध्ये आपल्या चॅनलवरती रात्री 9:30 वाजता येईल, तो पाहायला विसरू नका. श्री स्वामी